आम्ही श्री वसव अनिकेत खोत, ह्या सारिका खोत, आम्ही अजित कन्स्ट्रक्शन्समध्ये 6th फ्लोअरला 602 इथले रहिवासी आहोत. साधारणतः हा फ्लॅट आम्ही जानेवारी महिन्यामध्ये रिडेव्हलपमेंटच्या स्कीममध्ये घेतला. खरं तर माझा हा पहिला फ्लॅट आहे आणि माझी पहिली वास्तू आहे आणि घेताना काही निकष होते माझ्याकडे की मला या स्पेसिफिक अभिनव एरियाच्या जवळपासच पाहिजे. आम्ही हेच घर साधारणतः मागच्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पाहिलं होतं आणि त्याच्यानंतर नोव्हेंबरमध्ये जेव्हा घर घ्यायचं निश्चित झालं तेव्हा परत साईटवर आलो आणि ते घर जेव्हा सप्टेंबरमध्ये पाहिलेलं तेव्हा ही वास्तू आम्हाला इथला लेआउट हे सर्व पाहता क्षणी बघितल्यावर पहिल्या क्षणातच आवडलेलं होतं. पण ती कन्स्ट्रक्शनची त्यावेळीची फेज पाहता आम्हाला ते वाटलं नव्हतं की आमच्या ह्याच्यात ते बसेल. आम्हाला मार्च 25ला कुठल्याही परिस्थितीत पोझिशन हवं होतं. परत एकदा आम्ही नोव्हेंबरला ज्यावेळेस आमचं पूर्ण फायनल झालं की आता आपल्याला घ्यायचंच आहे, त्यावेळेस परत या साईटवर आलो आणि आल्याक्षणी घराची कामाची प्रोग्रेस पाहता आम्ही स्वतः अवाक झालो. कारण का आजूबाजूला जी कामं चालू आहेत आणि ज्या पेसमध्ये याचं काम चालू होतं ते थोडंसं अविश्वसनीय होतं आणि तदनंतर कुलकर्णी साहेबांना आम्ही त्वरित संपर्क केला. इथं पहिला साईटवर पाटील साहेब जे सगळी साईट सांभाळत होते त्यांच्याशी चर्चा झाली. नंतर कुलकर्णी साहेबांशी संपर्क साधला. त्यांनी परत आम्हाला साईटवर बोलवलं. मला साधारणतः तारखाही आठवतात. 16 डिसेंबरला आम्ही सर्व इथं साईटवर भेटलो होतो. त्यांनी ज्या पद्धतीनं आम्हाला मार्गदर्शन केलं, ज्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य केलं, ज्या पद्धतीनं सर्व कामं आमची दिलेल्या तारखेत होतील याची खात्री दिली, त्यावेळेला असं जाणवलं की आपण एक आपलं घर इथं 100% घेऊ शकतो. आणि 18 डिसेंबरला आम्ही नाहर साहेबांच्या केबिनमध्ये होतो. 18 डिसेंबरला आमचं बुकिंगही झालेलं होतं. 18 डिसेंबरला आम्ही चेक सुपूर्द करायच्या तयारीत होतो. पण नाहर साहेब स्वतः म्हणले थांबा 1-2 दिवस अजून जाऊ देत, अजून काही कामं आहेत, कागदपत्र माझी झाली की मी तुम्हाला बोलवतो. अतिशय व्यवस्थित खेळीमेळीत जो काही असा वाटलाच नाही की मी व्यवहार करतो. मला वाटलाच नाही अजिबात की मी काही पैसे देतोय किंवा इथं काय करतोय. किंबहुना 5 ते 10 मिनटात आमचं सगळं ठरलं आणि मला ज्या ज्या वेळेला सांगितलं गेलं की मला सॉफ्ट पोझिशन मिळणार आहे, मला मॉडिफिकेशन किंवा किरकोळ ज्या त्यांच्या स्ट्रक्चरल चेंजेस न हात लावता त्यांना जेवढं करायला येईल तेवढं आम्हाला सर्व सहकार्य केलं. कार्पेंटर किंवा आमचे इंटिरियर्स पाहता इंटिरियर्स करता आम्हाला संपूर्ण सहकार्य केलं. आणि असं पाहता थोडंसं अविश्वसनीय आहे की ही स्कीम खरंच रिडेव्हलपमेंटची आहे का. कारण का आता जसं आम्ही 2 महिने राहायला आलेलो आहे तसं पाहता सगळे जे मेंबर्स आहेत सोसायटीमधले ते वाटत नाहीत की आम्ही नवीन आहोत. मी व्यक्तिशः इथं नवीन आहे पण रिडेव्हलपमेंट झाले मेंबरसुद्धा खेळीमेळीचे आहेत. साधारणतः एक कुटुंबाप्रमाणे हा सुखद प्रवास आत्तापर्यंतचा 6 महिन्याचा आमचा झालेला आहे आणि आम्ही ह्या घरात सध्या 1 महिन्यापूर्वी सहकुटुंब शिफ्ट झालेलो आहे आणि वी आर व्हेरी मच थँकफुल टू अजित कन्स्ट्रक्शन्स, नाहर साहेब, त्यांची टीम, कुलकर्णी साहेब विशेषतः कुठल्याही वेळेला, पाटील साहेब जे अजूनसुद्धा आमच्या एका हाकेला कुठेही असतात. म्हणजे त्यांची जी पूर्ण टीम आहे कॉन्ट्रॅक्टर्सची असो किंवा इलेक्ट्रिकल, स्वतः अजित इलेक्ट्रिकल्स हे इकडलं प्रसिद्ध लँडमार्कच आहे असा, पण त्याची इलेक्ट्रिकल टीमसुद्धा. त्यामुळे वी गिव्ह यू अ फुल थम्स अप फॉर द टीम अँड वी विश ऑल द बेस्ट टू देम. जसे सर म्हटले, आम्ही पहिल्यांदा जेव्हा नाहर सरांना भेटलो
त्या पहिल्या भेटीतच जो कॉन्फिडन्स झाला ना, आणि आम्हाला जे पहिल्या घराचं जे स्वप्न होतं आमचं एकदम रियालिटीमध्ये, जे सरांनी सगळं कॉपरेशनची जी गॅरंटी दिली आणि टाईमली डिलिव्हरी, हा जो म्हणजे जो जनरली बिल्डिंग म्हणजे नाही का कुठल्या कन्स्ट्रक्शन कंपनीवर आपण रिलाय नाही करू शकत, ते कोणीही डोळे झाकून अजित कन्स्ट्रक्शनवर बिलीव्ह करू शकतो. आणि नहार सरबद्दल म्हणायचं म्हटलं तर ही इज अ व्हेरी म्हणजे लॉयल ट्रस्टवर्दी पर्सन. आणि अजित कन्स्ट्रक्शनबद्दल म्हणायचं झालं तर टाईमली डिलिव्हरी, फुल कॉपरेशन बाय ऑल दी टीम, आणि एकदम म्हणजे असं कधी कस्टमर आणि आपण एक बिल्डर असं कधी रिलेशन वाटलंच नाही सरांबरोबर. आणि वी आर व्हेरी हॅपी की आमची पहिली वास्तू आम्ही अजित कन्स्ट्रक्शनकडनं म्हणजे त्यांच्याकडनं आमची पहिली वास्तू झाली. आणि अजून एक घराबद्दल जर कन्स्ट्रक्शनबद्दल बोलायचं झालं तर कन्स्ट्रक्शन क्वालिटी अप्रतिम आहे. आणि सरांनी जे मॉडिफिकेशनसाठी म्हणजे फुल कॉपरेशन होतं टीमचं. आणि व्हेंटिलेशन वाईज म्हणा, वास्तू वाईज म्हणा, एव्हरीथिंग प्लॅन एकदम म्हणजे सरांचा म्हणजे हाच नाही तर सगळे फ्लॅट वास्तूला धरून व्हेंटिलेशन तर खास म्हणजे असं आम्ही म्हणजे नाही का पाहताशनी आवडावे असं होतं म्हणजे प्लॅन. आणि काय म्हणतात क्वालिटी पण म्हणाल कन्स्ट्रक्शनचं एकदम बेस्ट आहे. वी आर व्हेरी हॅपी की वी हॅड अवर फर्स्ट फ्लॅट फ्रॉम म्हणजे अजित कन्स्ट्रक्शन. And best wishes to Ajit Construction and Nahar sir. Thank you.